कोण होतास तू, काय झालास तू? फडणवीसांनी ठाकरेंना हिंदुत्वावरून घेरलं. तमिळनाडूतील जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग आणल्याच्या प्रकरणावरून टोलेबाजी. रोज मंत्र्यांच्या पैशांच्या थप्प्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. फडणवीसांनी पांघरुण खातं काढावं, भ्रष्टाचारी लोकांना पांघरुणात घेतलेस तू म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला. संघ भाजप आणि अमित शहा यांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. गोमांस खाणाऱ्या किरण रिजिजूंसोबत शहा जेवतात. लाज वाटायला हवी. हिंमत असेल तर रिजिजूंना मंत्रिमंडळातून काढा. ठाकरेंचा हल्लाबोल. मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी स्वतःचं पायपुष्ण करून घेतलं. मुंबईला लुटून खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पलटवार. दिल्लीत काल शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जवळपास 20 मिनिटं बैठक. दोन्ही नेत्यांमध्ये स्थानिक निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत चर्चा. सूत्रांची माहिती. खासदार प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान मोदींची भेट. सूत्रांची माहिती. रात्री शरद पवार अजित पवारांच्या भेटीनंतर या भेटीला महत्त्व. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र, तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजप स्वतंत्र लढणार. सूत्रांची माहिती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची रात्री 9 वाजता बैठक. पालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार. मुंबई, ठाण्यासह काही निवडणुका शिवसेना भाजप एकत्र लढणार असल्याची माहिती. कल्याण स्टेशन परिसरातील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही. राज ठाकरेंचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर. तर 1 महिन्यात प्रकरण संपून जाईल. सहकार्य करा, कोर्टाचं म्हणणं. नाशिकच्या रामटेकडी परिसरात 300 झाडांवर कुऱ्हाड. मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी झाडं तोडली. पर्यावरण प्रेमींचा संताप. तर 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा पालिकेचा दावा. लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात. 30 जानेवारीपासून करणार उपोषण. मुख्यमंत्र्यांना हजारेंचं पत्र. तपोवन वृक्षतोडीलाही विरोध दर्शवला. अंबादास दानवे यांनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची. दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर. चुकीची माहिती का दिली याचीही चौकशी सुरू. दोषींवर कारवाई करणार. सीएमओ कडून स्पष्ट. शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अब्जावधी रुपये पाठवले. मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले. दानवेंचा आरोप. चौकशीअंती कारवाईची वाट पाहतोय दानवेंचा निशाणा. विदर्भ वैधानिक विकास मंडळावरून मुनगंटीवारांचा सरकारलाच घरचा आहेर. हुरडा खाऊन जा, पण विदर्भावर अन्याय करू नका. खर्चाची यादी मागितली तरी उत्तर येत नाही. मुनगंटीवारांचा आरोप. पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामात 1400 कोटींचा गैरव्यवहार. सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप. भाजप पदाधिकारी रमेश माने यांना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ मिळाल्याचा दावा. सुषमा अंधारे यांनी पालखी महामार्गाचं नाव बदनाम केलं. अंधारेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. पालखी मार्गात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनंतर चरणराज चौरे आणि रमेश माने आक्रमक. पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. भाडेकरूंच्या ताब्यात जेवढं क्षेत्र तेवढा एफएसआय देण्यात येणार. तर मालकाला भूखंड मालकीपोटी बेसिक एफएसआय देण्यात येणार. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेंची मोठी घोषणा. राजस्थानच्या हनुमानगडमध्ये इथेनॉल फॅक्टरी विरोधात रान पेटलं. आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक. हिंसाचारात 50हून अधिक जखमी. काँग्रेस आमदार अभिमन्यू पुनिया यांनाही लाठीचार्ज दरम्यान दुखापत.